आई ती फक्त नातं नसते, ती एक संवेदना असते. अजितदादा आज आपल्यात नाही ही बातमी ऐकून आपण सगळेच सुन्न झालो. पण हीच बातमी जर त्यांच्या आईपर्यंत पोहोचली तर काय होईल, याच भीतीपोटी घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी एकामागून एक सगळे प्रयत्न केले. अजितदादांची बातमी आईपर्यंत पोहोचू नये म्हणून केबल कट केली, लाईट बंद केली, मोबाईल फ्लाईट मोडवर टाकले. जणू संपूर्ण घर अंधारात ठेवलं तर आईलाही अंधारात ठेवता येईल असं वाटलं. पण आईपासून सत्य लपवताच येत नाही. आज त्या आईचं हृदय पिळवटलं गेलं असेल. लेक नजरेआड झाला हे तिला शब्दांशिवाय कळलं. ती शांतपणे म्हणाली, मला अजितला भेटायचंय, मला लगेच घेऊन चला. शेवटचा पर्याय म्हणून कर्मचाऱ्यांनी सांगितलं, माऊली गाडी खराब आहे. पण माऊली ती माऊलीच. लेकासाठी आईला गाडी लागत नाही आणि अंतरही लागत नाही. ती पायीच निघाली. त्या प्रत्येक पावलात आईचं काळीज धडधडत होतं. तेव्हा नाईलाजाने सत्य सांगावं लागलं. आणि तो क्षण जिथे शब्द संपले, श्वास थांबला आणि हृदय कोसळून पडलं. धन्य ती माऊली जिचं मातृत्व मृत्यूच्याही आधी लेकाला शोधत राहिलं.